मग काय म्हणता हो निवांत, कशा आहेत नजारे? आपल्या लेफ्ट साईडनं रेल्वे चालली आहे आणि साईड बाय साईड आपण आपली बाईक पण राईड करायलो. जगताप वॉटरफॉलच्या थोडं पुढं आलं ना, अजून हे एक वॉटरफॉल आहे. इथून तर हे धबधबा एकदम भारी दिसायला आहे, पण ह्याचं जे मेन सोर्स पॉईंट आहे ना, आपण तिथपर्यंत जाणार आहे आता. तर ह्या प्रवासातला आपला हा पहिला हेअरपिन बेंड. असेच 11 वेगवेगळ्या प्रकारचे हेअरपिन बेंड घेऊन आपल्याला एकदम वर व्ह्यू पॉईंट पर्यंत जायचं आहे. आणि जसं जसं वर चाललो ना, तसं तसं सुंदरता एकदम वाढत चालली आहे. म्हणजे पावसामुळं ना सगळीकडे एकदम हिरवंगार झालं आहे. आणि हे लेफ्ट साईडला बघितलं ना, आत्ता आपण लगेच खालनं एवढं वर आलो पण. असेच आपल्याला ना एकदम वरपर्यंत जायचं व्ह्यू पॉईंटला. आणि हे व्ह्यू पॉईंट ना पुण्यापासून फक्त 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आज रविवार आहे, तरी पण एवढं सगळं शांतता आहे. म्हणजे अजून लोकांना हे जास्त माहिती नाही, त्याच्यामुळे इथं तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकताय. आणि समोर जे आहे ना, ते आहे जगताप वॉटरफॉल. त्याच्या शेजारीच हे व्ह्यू पॉईंट आहे. आणि जाताना हे असे छोटे छोटे धबधबे पण आहेत रोड साईडला. तिथं पण तुम्ही थांबून जरा मजे घेऊ शकताय. येस, आता आपण एकदम वर येऊन पोचलो आहे. इथून जे आहे ना, ते एकदम भारी वाटायले सगळे नजारे. इथं आपली गाडी लावू आणि इथं जरा थांबून बघू कसं दिसायला आहे काय. येस, हे समोर ठोकरवाडी डॅम आहे आणि त्याच्या पुढंच अजून एक तिथं समोर एक डॅम आहे. आणि पूर्ण ना असं पाणी वाहत चाललं आहे. त्याच्यामुळे इथनं एकदम भारी दिसायला सगळं. जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर लाईक करा, कमेंट करा आणि आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.